सध्या गॅसचा जो तुटवडा झालेला आहे त्याचा परिणाम उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात देखील पाहायला मिळतो. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मनसरमधलं हे एक ऑफिस आहे गॅसच्या पुरवठ्याचं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने इथे लांबच लांब ह्या ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर जे काही इथे नागरिक आहेत ते गॅसच्या तुटवड्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात इथे गॅस घेण्यासाठी रांगा लावून उभे राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर वर उन्हाची काहिली सुरू आहे आणि अशा उन्हात देखील भर उन्हात इथे हे ग्राहक इथे गॅस घेण्यासाठी उभे आहेत. काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती येते की आम्हाला आमची सर्व काम धंदे सोडून यावं लागते. खरं तर ही परिस्थिती होम डिलिव्हरीची आहे. शासनाकडून कस्टमरची एक प्रकारे पिळवणूक चाललेली आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय की खरं तर यापूर्वी होम डिलिव्हरी मिळायची, मात्र आपण जर इकडे पाहिलं तर अशा पद्धतीने ग्राहकांच्या लांबच लांब ह्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हीच जर परिस्थिती पुढच्या भविष्य काळात राहिली तर निश्चितच ही परिस्थिती अतिशय भयानक अशी होणार आहे. कारण किचनमधला जो गॅस आहे त्याची परिस्थिती आपण पाहतोय, त्यासोबतच कमर्शियल जो गॅस आहे त्याचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा झालेला आहे. कमर्शियल गॅस तर बंदच केलेला आहे आणि जे काही घरगुती गॅस आहे त्याच्यासाठीची सुद्धा जी लाईन आपण पाहतोय आणि इथे ग्राहकांची जी झुंबड उडाली आहे त्याच्यामुळे इथे गॅसचा तुटवडा कशा पद्धतीने आपण पाहू शकतो. इथे काही ग्राहक आहेत, काय परिस्थिती सर? आता ओटीपी पडत नाही, नेट सगळं बंद केलं. ते म्हणतो ओटीपी वर द्या. कसं काय देणार? पासबुक आहे, पैसे आहे, तुम्ही पैसे घेणार, पासबुक वर द्या. तुमचं ओटीपी आल्यानंतर काय करा, आम्हाला द्या ना. आता काय ओटीपी येत नाही? हा, नेट सगळं बंद करून ठेवलंय रेंज. आता जर पाहिलं तर नेट बंद आहे त्याच्यामुळे ओटीपी पडत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक ग्राहकाला इथे काही ना काही अडचणीचा सामना करावा लागतोय. माझ्यासोबत जे ग्राहक आहेत ते ही परिस्थिती सांगतात. काय परिस्थिती सध्या कसं होतं की आम्हाला गॅस मिळतो पण नंबर उन्हात आणत थांबावं लागतंय आम्हाला. आणि त्यातल्या त्यात आम्ही अपंग आहेत. अपंगातून हे सुविधा देतात ते बरोबर आहे, पण कसं होतं की जरा व्यवस्थित पब्लिकने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. त्यांचं तर सहकार्य मिळतंच आम्हाला. पण गॅसचा तुटवडा जो आहे त्याच्यामुळे कुठेतरी ग्राहकांनी ही इथं गर्दी केल्याचं दिसतंय. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना हा तुटवडा आहे का हे खरं तर डीलरकडून समजावून घेण्याची गरज आहे. सध्या काय परिस्थिती म्हणजे तुटवडा आहे का खरंच गॅसचा? नाही, मागणी वाढलेली आहे. अच्छा, गॅसचा तुटवडा आहे का? नाही, मागणी वाढलेली आहे लोकांकडून. लोकांना म्हणजे मिळेल का नाही त्या याच्यामुळे लोक भरून ठेवत आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे हा खरा. आपण पाहिलं की इथं डीलरचं काय म्हणणं आहे की गॅसच्या तुटवड्याऐवजी जे ग्राहकांमध्ये एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली आहे त्याच्यामुळे इथे ग्राहक येऊन हा जो गॅस आहे तो मागतायत आणि त्याच्यामुळे जो तुटवडा भासतोय. मात्र प्रत्यक्षात गॅसचं आता समजा इंडियनचं हे डीलरशिप आहे त्या ठिकाणी इथे गॅस पुरवठा होतोय, मात्र 21 दिवसाचे जे सायकल आहे किंवा बाकीचे इतर जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे.